मला सांग काय झालं हाय? ह्या मोर मला बोलताना लय काळजी घ्यायला पाहिजे. आज आपण बोलायला पाहिजे. बर आता तरी समत्यांची बोल की. जा तू आज जाऊन बस. थोडीशी माय माझ्या पोरावर ध्यान असू दे. सोडून द्या पण कुठे एवढी काळजी करताय? अयो तात्या पण असा समोर दिसला की रे बाबा आणि अचानक गायब झाला. मला बी नाही समजलं. अहो पण आम्हाला तरी समजेल का नेमकं काय झालं आहे ते? होय नुसता तुम्हीच बोलताय सा. अहो त्या बाळून नेमकं काय केलं आहे? बाळ्याने काही नाही केलं. आम्ही चाललो होतो तो बाळू उभा होता गायब. अचानक गायब. बाबो अहो चेटूकच झालं म्हणायचं की. केटूक. ते तर आम्ही बी म्हणतेच की, पण तो काय करतो हाय हे समजतं का? आता काय रातच्याला झाडावर चढतो काय? छोट्या मालकाचे प्राण वाचवतो काय? चेटूकच आहे ना. हा चेटूक. हे तात्या आपण या सगळ्याच काही करणार आहोत की नाही म्हणतो मी. पण तुमचं काही नुकसान तर नाही केलं ना हो त्यानं? अय्यो 7 रांजण काढले मी आणि त्या रांजणातलं थोडं थोडं धन मी गावात सगळ्यांना वाटणार होतो. तुम्हाला आपण देणार होतो. पण आजपर्यंत हे कळले नाही की धन कुठे गेले, गायब झाले. अय्यो पण याच काहीतरी करा. बाळा काय करतोय? हाय बसलाय. त्याला काय झालं ते समजलं का? नाही काय बोलतच नाही ती. हा उपयोग झाला गावाच्या बाहेर जाऊन. तर आपण शेतावर होतो तर बरा होता की. जाऊन येतो म्हणला, कुठतरी जाऊन आला ते बोलायचंच बंद झालं. आजची रात जाऊ द्या, उद्या बघू. मला तर समजना झालंय काय करावं ते. आता समद्यांनी त्याच्या भोवती का बोलत नाही म्हणून रान उठवलं हाय. मग अजून काय होणार हाय? जास्ती कारण पाहिजे असतं आणि ते मिळतं बाळ्यामुळं. तुम्ही नागा तरास करून घेऊ. मी हा बोलते त्याच्याशी उद्याच्याला. तो जिथं जाऊन आला तिथंच काहीतरी झालं आहे. तिथंच काहीतरी पाणी मुरत आहे. हो सांगेल किती हो. आणि नाही सांगितलं तर आता तुम्ही माझ्या बिजीवाला घोर लावू नका. गावातल्या लोकांनी बी समजलं जो बोलत नाही. हळवं मन हाय त्याचं. तुम्ही बी जरा धीरानं घ्यावा की. एक बरं आहे, काय बी झालं तरी सांभाळून घेतीस त्याला. हवं न्याय हाय त्याची. मला असं वागायच पाहिजे. आणि मी आज सांगते तो बोलत
तुम्ही ते समजा माझ्यावर सोडा बरं. जाऊन पडा. काम बिलही झालं आहे. वाईच पाठते का बरं. कसं काय जमत तुला हे समज अजून मला काय कळलं नाही. आता एवढा संसार झाला आहे, एवढं तर जमायच पाहिजे ना. चला. राम राम पंच. पण माधू माधू अय्यो कोणी काही बोलायचं नाही. अय्यो. ये रे. हा मग काय चाललं आहे? काय माधू, काय हाल हवाल? मयप्पा आणि बाळूची मला काय ठाव नाही बा. तुला ठाव नाही? तुझं तर लय जाणं येणं असतं त्यांच्या घरी. अरे कसलं काय, कामामुळे येळच मिळत नाही बघ. हा पर बाळप्पा काय बी बोलना झालाय असं कानावर आला आहे बघ माझ्या. हे काय नवीन? पण एक बोलू का? बोल ना. अहो तुम्ही आणतो देवाप्पा, अहो वाद मिटवा एकदाचा. अय्यो नाही नाही, मी त्याला सोडणार नाही. अय्यो पण गावातले काही लोक जायला लागले आहे देवाप्पाकडं. काय रे, तुमच्या सगळ्या अडी अडचणीला मी तुमच्या पाठीशी उभा राहतो. अय्यो तुमची संकट मी दूर करतो आणि मध्येच हा देव पाला कुठून. अय्यो तो हाय तिथंच बारा आहे म्या म्हणतो. आणि माधू त्या बाळूला पण सांग रे, आम्ही काही बोलत नाही म्हणून बाळूने काहीही करायचं आणि आम्ही ऐकून घ्यायचं, चालायचं नाही. आलं ध्यानात? आला ना ध्यानात? हेनरी असे काय पडला हात? अय्यो ये वैजंता ये. अरे दिसत नाही आजकाल. तुमच्यासारख्या अशा दिवसा झोपा काढल्यावर दिसे. काम असतात मला. अय्यो वैजंता, तू तुझ्या हाताखाली एखादी मुलगी का ठेवत नाही? कशाला? अय्यो तुला मदत होईल ग वैजंता. हो बरोबर आहे त्यांचं. अय्या तुझ्या मदतीला कोणीतरी पाहिजे, म्हणजे तुला अप्पांसारखं आराम करता येईल. अय्यो गुंडू, मी पण काम करतो रे, तुला दिसत नाही? नाही. पंच पंच पत्र. अय्यो पत्र. अयो सरकार दरबारहून आले नसेल ना? अय्यो बघू. अयो कुणाचे आहे ते तरी सांगा. अय्यो बेळगाव वरून आलं पत्र वैजंता. अयो बेळगावहून कुणाचे? अय्यो तुझ्या काकांचे पत्र आले बेळगाव वरून. अयो बेळगावच्या काकाचे. अयो सांगा तरी काय म्हणता येतं ते? यो किती दिवसांनी आठवण काढली बघा माझ्या काकांनी. अय्यो 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 ते बेळगाव वरून येणार आपल्याकडे या आठवड्यात. अय्यो हे पण असे अचानक. अयो
सगळे कुशल मंगल तर आहे ना? अय्यो वैजंता, सगळे कुशल मंगल आहे. त्यांना मुंबईला जायचे आहे आणि जाताना ते त्यांची कन्या इथे ठेवून पुढे जाणार आहेत. अय्य अय्यो, होय काय? अय्य. बरे बरे. पण कोणती कन्या, लहान की मोठी? अय्यो, ज्येष्ठ कन्या. होय काय? खूप सुंदर मुलगी आहे बघा आणि खूप गोड पण आहे. मी पाहिले आहे तिला. मग आधी काय नाही बोलवले वाड्यावर? नाव काय आहे तिचे? नाव नाव दिलं नाही रे गुंडू. वैजंताला ठाऊक असेल. ठाऊक आहे नाव? अयो, नाव मला आठवत नाही. आठवले की सांगेन. हं? अय्यो अय्यो, पाहुणे येणार. काही कमी पडायला नको वैजंता. तयारीला लाग. होय होय. अक्का, तुम्ही काय आणायचं सांगा, लगेच घेऊन येतो. म्या असं जाऊन लगेच घेऊन येतो. काय आणायचं? म्हणजे घेऊन येतो ना, म्या आणतच असतो ना. अयो होय, सांगते की सांगते. बर, मी तयारी करते. नाव आठवले? नाव काय बरे? हा, सुभद्रा. हा, सुभद्रा. सुभद्रा. अय्यो अय्यो, सुभद्रा. अय्यो, ऐकूनच किती बरे वाटले. अय्यो अय्यो. तुम्हाला काय ऐकून बरे वाटले? अय्यो, असंच तुला पण सोबत होईल की रे गुंडू. पण तू म्हणली होते ना ते वेळगावचे पाहुणे कोणतरी, ते हेच आहे का? अय्यो, हेच हेच. मग मग माझ्या लग्न तर मी होईन ना? अय्यो अय्यो, वेडा झालास की काय रे पोपटा? अय्यो, खूप मोठे प्रश्न. अय्यो तू. अय्यो अय्यो. मग सुभद्रा. अय्यो, त्यांच्या माहितीचं असेल तर कळवतील ते. कसं आहे भाई, मग सांगू दे. तुला पण सोबत होईल बघ गुंडू, खेळायला. पण मग तेव्हा म्या काय करायचं? तू बाहेर थांबायच. बाहेर? वाट बघत. बाहेर बाहेर. एक सांगू का? बोल की, काय झालं? उद्याच्याला जाईन म्हणते. अगं, काय खुळी आहेस का काय? आत्ता चालायला लागलीच चाललीस वय? आता कुठं झालं की दिस. हे काय मरीच जायचं काढलं? मी एकलीच असते तर ठीक होत. या समध्यासने घेऊन इथं राहायचं म्हणजे डोसक्याला कहार आहे बघ. गंगे, गंगे, आता जत्रा आली आहे तोंडावर. तू जाणार आणि पुण्यांदा येणार. आली आहेस तर थांब की. आणि लेकीचं काय वजन होत आहे का आमासनी?
गंगे, अगं भरल्या घरात असं रडून आहे. माझ्याकडनं तरासच होतो आहे तू मसनी. बघितलं ना मग कसे वागतात ही माणसं. पण आम्ही तुला काय बोललो आहे का? हा, आमच्या डोळ्यामुळे आमची लेक दिसली, भरून पावलं बघा आम्हासनी. गंगे, रडाय काय झालं तुला? तसं काय नाही. नाही, आमच्याबद्दल काय गाराणी चालली आहे काय? नाही 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 नाही, आम्ही जातो बाहेर. अहो, हे ऐका तरी. काय? उद्याच्याला जायचं म्हणत होती, म्हणून भरून आलं बघा तिला. उद्याच्याला? आता हाय का? आम्ही तिला म्हणलं का माहेरच्याला राहू नग म्हणून? हो, आम्ही बी तेच तर सांगतोय की तिला. आम्ही तिला बी सोडित नाही आणि तू मस्ती बी सोडित नाही. अहो, जत्रा आली आहे तोंडावर. जत्रा आहे? आयो, इथल्या जत्रेत जिलबी आणि गुडी शिव काय मी ती म्हणून सांगू तुला? आणि मेंढ्यांकडे कोण बघल? जावय बापू, हा. या माझ्याकडनं सांगितलं तू मस्ती, पण तुमचं नुकसान व्हाया ना. नाही, बरोबर आहे. हिऱ्या, तू काय कर, तू गावाला जा आणि मेंढ्यांकडे बघ आणि परत ये. अगं पर आय, हा? तिथं जेवायचं काय? म्या बांधाबांध कराय घेते, सकाळच्याला निघा. हा, ओय, चल 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 बाबा चल. हिला बी धाडली असती तर बरं झालं असतं. गंगे, हा ना, आता हसतीस आता रडतीस, ऐकूही आहेस का काय? बाप्पा, अहो तो बाळू कुठेतरी गेला होता, पण आल्यापासून बोलणंच झाला. का काय झालं? पण तेच तर समजना. मग तुला काळजी वाटती हाय का बरं वाटतं हाय? खरं सांगू का बाप्पा, खरंच सांग. मला नाही राग येत त्याच हाता. पाहिजे तर तुम्ही मला मारा, पण हे खरं आहे. मंगळो, अहो जे आहे तेच सांगितलं आहे. अरे आज पत्तूर तो माझ्या वाटत आडवा आला आहे आणि तू त्याची बाजू घेतो आहेस. बाप्पा, पण ते जो बोलतो आहे ते चुकीचं नाही. ह्याच्यामुळं एक सबुद्धी बोलला तर आंधळ करीन मी तुला. काय बी दिसायचं नाही. मग बस उभळत. बाप्पा असं करू नका बाप्पा. डोळं आहेत तरी बी भाकर मिळाला. डोळं गेलं तर अन्न अन्न करून भरून जावं लागेल मला. या बारीला काहीतरी सापडलं आहे त्या बाळ्याला. ते तुम्हाला कसं ठाव? अरे देवी आईचा भगत हाय म्या. मग हे बेचारा काय मिळाला आहे म्हणून? अरे त्याच्यासाठी देवी आईला घोरण म्हणलं तर तू काम ऐकत नाहीस माझं. हा, आता देवीची जत्रा आहे. देवी येईल इथं. या येळेला मी नाही सोडत देवी आईला. बरं देवाप्पा, ह्या बारीला बी जमलं नाही तर
जीव देईन म्या माझा देवी आईच्या मोर. कुंडा कुंडा भंडम भंडा. ह्या जत्रा तुला जावतोच बाळू काय आहे ती